कॅनडाच्या संविधानातून आपण शेषाधिकार संसदेकडे म्हणजेच शेषाधिकार म्हणजे उर्वरित अधिकार जे की आपण संसदेला दिलेले आहेत ते आपण कॅनडाच्या संविधानातून घेतलेले आहे. त्याचबरोबर राज्यपालाची निवड कशी करायची हे कॅनडाच्या संविधानातून घेतलंय, पण राज्यपाल पद हे आपला भारत सरकारचा 1935 चा कायदा यातून घेतलेला आहे. त्यानंतर आपण प्रभावी केंद्र असलेले संघराज्य ही पद सुद्धा कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे सुद्धा आपण कॅनडाच्या संविधानातून घेतले आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केंद्र सूची व राज्य सूची ही गोष्ट आपण कॅनडाच्या संविधानातून घेतलेली आहे.